स्वप्न बघावीत ती पूर्ण होतात आणि एकत्र राहून केली ना तर ती लवकरात लवकर होतात. मला अरे लव यू टू फॅन आलाय इकडे इकडे सगळ्यात मोठे फॅन आमचे आई बाबा नाहीत. पण जेन्युइनली स्पीकिंग तो आहे आणि तो प्रत्येक इव्हेंटला कसाही पोचतो, त्याला ऍड्रेस नाही दिला तरी. हाय हॅलो नमस्कार, मी पूजा परब. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी आणि नेहा आम्ही दोघी पण चाललेलो आहोत. नेहा से हाय. आम्ही दोघी आता चाललो आहोत भूतम भयमच्या ट्रेलर लॉन्चला. एक नवीन मराठी सिनेमा येतो आहे, तर आम्ही चाललोय तिकडे ॲज अ मीडिया म्हणून. तर मी म्हटलं व्लॉग करूयात, कारण तिकडे बरेचसे क्रिएटर्स असणार आहेत आणि ॲक्टर्स असणार आहेत. तर आजचा दिवस कसा जातोय ते तुम्हाला या व्लॉग द्वारे कळेल. तुला काही म्हणायचं? मला काही नाही, मला माझं आउटफिट आवडले. हो, मी आता मी तेच त्याच्या म्हणणार होते प्रेमात आहे. की नेहा अगदी इंग्लिश मॅडम दिसतीये. हे बघा, हा तिचा आजचा आउटफिट आहे. मी असे बँग्स दिसावेत म्हणून हेअर मुद्दाम टाय करते. मग जेव्हा वेळ येते तेव्हा मी असे क्लच काढून टाकते, मग ते असे दिसतात. हो, दॅट्स नाईस. म्हणून मी असं ठेवते. आणि मी ही अशी इंडियन गर्ल झालेली आहे. मला पण असं वाटतं की मला नवीन कपडे घ्यायची गरज आहे. तुम्ही मला सांगा, मी घेऊ का कपडे? वेस्टर्न हा, वेस्टर्न आउटफिट, कारण काय माझ्याकडे सगळे इंडियनच आहेत कपडे. तर तुम्ही सांगा, तुम्ही म्हणालात कमेंटमध्ये, एकाने जरी कमेंट केली ट्रेडिशनल आउटफिट तुझ्याकडे. हा, माझ्याकडे सगळे ट्रेडिशनलच आहेत, तर मी नक्की घेईन विकत. या बॅगेतली आणि मला तर असं वाटतं ना 5-6 दिवसाचे कपडे आणले. माझा मित्र आहे रोहन, त्याला पण ही जड वाटली बॅग, तर त्याने ही पर्स ना आम्ही एका ग्रोसरी स्टोअरच्या बाहेर होतो तिथे वजन कटर टाकली. 3.5 किलो वजन आहे बॅगचं. सो गाईज, आम्ही पोहोचलोय आमच्या व्हेन्यू वरती. मला काही व्लॉगिंग काही जमत नाही, पण मी आता केलंय कसं तरी. तर आता काय म्हणशील? इकडे जाऊ. हा. तर मी म्हणत होते की वारा सुटलेला आणि ऋतूच्या गात होती वारा गाई गाणे. मला म्हणे तू पण गा ना. तर म्हणलं नाही हे मला नाही आवडत असं गायला. तर ते गाणं होतं ना, वारा गाणं. मी म्हटलं मी गाते, गुणगुणत होते. म्हटलं नेहा हे गाणं गाणं आता या प्रसंगात. तर ही नाही म्हणाली मला सरळ. हा, आणि मी केलं असं मला. हिला म्हणलं बरोबर. आणि हिला ती गाणी गाणं आवडतात. ती लैला कुठलं ते लैला तेरी लुट्टी. आम्ही ना कंटिन्यू तेच गात होते काल पण. लैला तेरी लुट्टी लेगी तू लिख के ले. आम्ही आलो. चला. भूतम भयम या चित्रपटाचा आपण ट्रेलर पाहणार आहोत. एकदा सगळ्या टीमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर सगळ्यात आधी नरेन सर आणि महेश या दोघांना खूप मोठं थँक्यू आहे, कारण म्हणजे ते होते म्हणून मी आज माझा पहिला सिनेमा करू शकतोय आणि मी आज इथे सगळ्यांसमोर उभा राहिलो. काय म्हणजे तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे सगळे एकदम गप्प झाला, भीती वाटली, उत्सुकता आहे, आनंद आहे? नील, तुझ्यापासून सुरुवात करूया. खूप भारी वाटतंय ऍक्च्युली. मला परत एकदा ट्रेलर बघायचं मागे बसून. पहिली गोष्ट तर पण फील आला मला जो इथे पहिल्या रांगेत बसून सुद्धा. आत्ता जाणवतं की केवढं काय काय आपल्या सिनेमात. म्हणजे मी आपल्या म्हणजे तुमच्या, माझ्याकडे बघून बोलण्याची काय गरज नाही. आणि नेहमी शूटिंग करत असताना शेड्युल्स मध्ये होतं, गॅपनी होतं, कसंही पुढे मागे सिंक्रोनायझेशन नसतं. पण ते सगळे एकत्र आल्यावरती त्याचा इम्पॅक्ट जो जाणवला तो आता खूपच म्हणजे एकदम आतमधून असं भारी वाटतंय. आणि सगळ्यांना ऍक्च्युली बघायला
स्क्रीनवरती बघायला एकदम वेगळीच एक फिलिंग आहे आणि सगळे माझेच मित्र आहेत. कसं वाटलं ट्रेलर बघून? ऍक्च्युली मला असं वाटलेलं की ट्रेलर सर्वात मोठा मोमेंट असेल माहिती, पण इथे आल्यानंतर मला कळलं की प्रियदर्शन जाधव होस्ट करतोय. ह्याच्यापेक्षा त्याचा काही संबंध नाही फिल्मशी आणि तो होस्ट करतो हे मला उभं रडायला येते. ट्रेलर मैत्री हे बघून मला रडायला एवढी येतंय. मैत्री आणि प्रेम. हो, फक्त मैत्री आणि प्रेम. कळव्यात भेटत नाही पण इथे तुला क्यू कार्ड दिलंय का? मी बोलायला सांगितलं. नंतर जीपे करत. बट ट्रेलरच्या बाबतीत अजूनही जसं नील बोलला की त्याला फील होतंय, मला तर फील पण नाही होतं. मी एकदम असं आतून मंद झालोय. कळत नाहीये की स्क्रीनवर आम्ही सगळे एकत्र जे आमचं खूप वर्षांपासून स्वप्न होतं की ऑरेंज ज्यूस गँग आम्ही एकत्र दिसू. कोणाच्या तरी डोक्यात आम्ही विचार करतो कोणाच्या तरी डोक्यात ती आयडिया येईल आणि फायनली राम सर, नरेन सर, महेश सर ह्यांना ती आयडिया आली आणि त्यांनी आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. सो थँक्यू सो मच तुम्हाला तिघांना. आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण आम्ही तुकड्यात काम केलंय. म्हणजे आम्हाला कळत नव्हतं की आम्ही एक पॉईंट नंतर आम्ही सोडून दिलं की हा राम सरांना बरं वाटतंय ना तर शॉर्ट डन करा, हा चला संपवा विषय. कारण आता आम्हाला कळत नाही किती अजून चांगलं करायचं. पण आता ते एकत्र बघून असं वाटतं की भाई काहीतरी केलंय ज्याच्यासाठी प्रियदर्शन जाधव होस्ट करायला आलाय. सो तसं खूप छान वाटतं मला अरे लव यू टू. इकडे सगळ्यात मोठे फॅन आमचे आई बाबा आहेत. पण जेन्युइनली स्पीकिंग तो आहे आणि तो प्रत्येक इव्हेंटला कसाही पोचतो, त्याला ऍड्रेस नाही दिला तरी. नाही, ह्यांची जी एनर्जी आहे आणि जी सिनेमामध्ये उतरली आहे त्यामुळे हा सिनेमा खूप वेगळा झालाय. आणि इतकी मेहनत घेतलीये, म्हणजे मी त्यांना ज्या काही गोष्टी सांगितल्यात, मला जितके दिवस वर्कशॉप करायचे होते, त्यानंतर मला जितके दिवस रीडिंग करायचं होतं, जितके दिवस आम्ही एकत्र भेटून कॅरेक्टर बद्दल जे काही डिस्कस केलं, ते सगळे दिवस त्यांनी मला दिलेत. आणि खूपच ग्राउंडेड मुलं आहेत ही. म्हणजे त्यांना माहिती होतं की ही अपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी खूप मोठी आहे. सो त्यांनी जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीसाठी हॅट्स ऑफ आहे. म्हणजे मी पण खूप सरप्राईज झालो की इतक्या जिद्दीनं, इतक्या पेटून, म्हणजे अक्षरशः ते भिडलेत, ते नडलेत. आणि आज ही फिल्म जी आहे ती 7 मित्रांची गोष्ट आहे. आणि ह्यांना हे ऍक्च्युअल लाईफ मध्ये सगळे मित्र आहेत एकमेकांचे. यांनी स्वतःची सगळी जी सुरुवात आहे ती एकत्र केलेली आहे. आणि त्यांची जी मैत्री जी आहे त्या मैत्रीचं इमोशन ज्या पद्धतीनं सिनेमामध्ये उतरलंय ते खूपच कमाल आहे. आणि त्या इमोशनची खूप गरज होती सिनेमासाठी. प्रत्येक जण मला विचारतं की नवीन मुलांबरोबर काम करून कसं वाटतंय, किंवा पहिलाच सिनेमा आहे डिरेक्टर. तर माझा जो अनुभव आहे, सगळे बोलतात की नवीन डिरेक्टरसाठी मी लकी आहे असं बोललं जातं. त्यांना हे माहित नाहीये की माझ्यासाठी नवीन डिरेक्टर लकी आहे. हा म्हणजे आतापर्यंत मी ज्यांच्यावर पहिला सिनेमा ज्या डिरेक्टर बरोबर केलाय त्यावेळी माझ्या कामाचं कौतुक झालंय. दुसरं सांगायचं तर ही सगळी मुलं म्हणजे नील, तुमची ऑरेंज ज्यूस गँग, मला खरंच तुमचं कौतुक आहे रे. म्हणजे आज खरं सांगते, काही लोकांना मीही माहित नाहीये, त्या सगळ्यांना हे माहित आहे. कारण काही असो, माझं मराठी सिनेमावर, माझ्या कामावर खूप प्रेम आहे. पण ते काम बघण्यासाठी म्हणजे आज मला असं वाटतं ना, कारण कोणतंही असो, प्रेक्षक थिएटर पर्यंत येणं खूप गरजेचं आहे. आणि जर ते तुमच्या निमित्ताने येत आहे तर तुम्ही माझ्यासाठी देवा सगळे. सो कुठल्याही कारणाने प्रेक्षक थिएटरपर्यंत यावा. सगळ्यांचीच मेहनत आहे. बरं, माझा मेकअप 3.5 तास आहे ना मला करायला लागायचा आणि तेवढेच तास आहे ना तो उतरवायला लागायचा. हा, आणि करताना सगळे उत्साही असायचे की अरे ये करके देखते, अरे वो करके देखते, अरे ह्या जटात. आणि पॅकअप झाला ना की हे सगळे घरी पोहोचायचे आणि मी मेकअप उतरवते आणि आरडाओरड असायचा. कारण की ते प्रोस्थेटिक काढताना ना ही केसांवरची लो पण अरे खिचली जायची. पण एनिवेज मला स्वतःला खूप मजा आली आणि स्वतःवर वेगळं काम करता आलं. की आता बोलते मी, पण जिब्रिश प्रयत्न केलेत. आता ते किती सक्सेस झाले ते सिनेमा बघितल्यावर येईल लक्षात. पण एकूणच
खूप मजा आली असं सगळेच बोलतात, पण मजा नाही, खूप मेहनत असते सिनेमासाठी, खूप वेळ दिलेला असतो. सो येस. शोभिता, तुझा हा पहिलाच सिनेमा आहे येस. बरोबर ना? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पहिला मराठी. हो. मी ॲक्च्युली माझा माय फर्स्ट एव्हर फिल्म दॅट आय वॉच्ड ऑन स्क्रीन वॉज मराठी, आणि तेव्हा कधी विचार नाही केला होता की मराठी फिल्ममध्ये मी कधी काम करणार, आणि समहाव द स्टार्स अलाइन. मला एकदाही रॅन्डम मेसेज आला, मला वाटलं तो फेक आहे म्हणून मी इग्नोर केलं फॉर गुड 1 month. मग कळालं की ओके काहीतरी आहे, बघू. अँड देन इट गॉट रिअल अँड आज इथे उभं राहणं इज व्हेरी अनरिअल फॉर मी, अँड एस्पेशली विथ मॅम. तर मी कधी विचार केला नव्हता. अँड थँक्यू सर फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी, अँड इट वॉज लवली वर्किंग विथ दिस टॅलेंटेड पीपल. मी त्यांना फॉलो करायची, अँड आय डिडंट नो टिल द लास्ट मोमेंट दॅट दे आर अ पार्ट ऑफ दिस. मी तर आले होते, अँड 1 by 1 इट वॉज अ सरप्राईज की ओ हाय असं झालं माझ्यासाठी. अँड देन आय रिअलाइज की दे आर नॉट ओनली फनी इन देअर रील्स, ते रिअल लाईफमध्ये पण तेवढेच फनी आहे. दे आर सो क्रिएटिव्ह. सो खूप काही शिकायला मिळतं त्यांच्याकडनं. इम्प्रोव्हायझेशन काय असतं. अँड पुष्कराज तर अमेझिंग, ही इज द बेस्ट. ही इज नॉट ओनली अ गुड ॲक्टर बट अ ग्रेट अँकर, ग्रेट होस्ट. चला मी येतो. ओके, ये. पुष्कराज, प्रश्न तुला आहे. तर तू पण यांच्या बरोबर पहिल्यांदाच काम करतोस. काय तुझा काय अनुभव होता? माझा तो भारावला आता. नाही, आम्ही गमतीने म्हणायचो की या सिनेमामध्ये ऑरेंज ज्यूस गँग आणि 2 आंबे असे आहे. मी आणि मनमी, त्यापैकी मनमी थापूस आहे. मी माझी पायरी ओळखली. आज तुम्हाला कळलं असेल ट्रेलर मध्ये मी दिसणारच नाही. आणि यात एक आंबा आहे जो लंगडा पण आहे. ते सांगायचं नव्हतं पण आता ठीक आहे. ते सांगितलं नव्हतं, दिसतंय. मला मजा आली, आणि मी नील आणि करणला खूप आधीपासून ओळखतो. मला सगळ्यात गंमत या गोष्टीची वाटते की हा प्रवास 2016 मध्ये, त्यांना आठवत नव्हतं पण मला आठवतंय, 2016 मध्ये जेव्हा दिल दोस्ती दुनियादारी ही आमची सिरियल संपली होती, तेव्हा नील आणि करण एक कार्यक्रम जो आम्ही करत होतो काहीतरी छोटासा, तर तो शूट करायला लागले होते. आणि नील आणि करण एक इंटरव्ह्यू वगैरे. तर मी त्यांना म्हटलं की ओके काही प्रॉब्लेम नाही. पण नंतर मग उलट झालं, स्विच साईड्स. आता मी त्यांना विचारेन, आता मी त्यांना विचार कोण आहे. तर काही नाही, इतकंच बोलेन की कधी वाटलं नव्हतं की फिल्म मध्ये काम करेन, आणि आज ते पूर्ण होतंय. ट्रेलर बघून मुळात इमोशनल तर झालोच, पण तेवढंच भारी वाटतंय की यार स्वप्न बघावीत ती पूर्ण होतात, आणि एकत्र राहून केली ना तर ती लवकरात लवकर होतात. तर खूप भारी वाटतंय यार, आणि पाया नाही पडत. थँक्यू सो मच, एवढंच बोलेन. आणि हो बस लक्षात ठेव, एकत्र राहा. आय लव्ह यू. ऑनेस्टली हा ट्रेलर बघून ना मला म्हणजे आमची पूर्ण प्रोसेस आठवली. लाईक खूप लोक रिलेट करू शकतील की फक्त मी हे होतो की मागच्या वर्षात गेलो मी आणि हेच करतो, अरे म्हणजे हे कुठे गेलं हे असं म्हणजे जेन्युइन रिॲक्शन. मी हे लिहून नाही आलो. स्पॅनिश सो हा मधीच प्रोसेस पूर्ण समोर येत होती की यार 2दा ट्रेलर बघून मला तरी असं वाटतं की हे बघत राहू, कारण की खूप मस्त प्रोसेस होती ऑनेस्टली. आणि जी मेहनत आम्ही घेतली आहे ना, एकदमच वेगळं होतं यार. आता ते आम्ही तुम्हाला एवढं सांगू नाही शकणार लगेच. खूपच 2-3 महिने आमचं जे होतं. बट आम्हाला याच्यातनं फ्रेंडशिपचं काय करावं नाही लागलं, जी फ्रेंडशिप दाखवायची होती, कारण की आम्ही ऑलरेडी फ्रेंड्स होतो. हा पुष्कराज मनमीबरोबर थोडी करावं लागली फ्रेंडशिप. थोडं करावं लागलं फ्रेंडशिप. पण बाकी ऑनेस्टली ट्रेलर बघून गूजबम्स पण मला येत होते, म्हणून मी फुल स्लीव्स घालून दाखव केस काढले.
पण आय होप तुम्हाला पण ट्रेलर आवडला असणार हा, आणि मूवी तर अजून नाही. शहारा आला सांगितलं just. शुभम काय वाटतंय? काय नाही, एवढंच सांगेन की आम्ही 5 जणांनी मिळून पहिली ऍड एकत्र केलेली सचिन तेंडुलकर बरोबर. तर आम्ही असे खूप गोष्टी पहिल्या एकत्र केल्या. म्हणजे खूप असं वाटतं की पहिली गोष्ट मित्रांकडून व्हावी. सो याची जडणघडण हे जिथून आलंय ना, तर ते कॉलेज थिएटर पासून आलंय. आणि तेव्हापासून माझी इच्छा होती की रामचंद्र गावकर बरोबर काम करायची एकांकिकेत. त्यांनी सिनेमात घेतलं डिरेक्टली, त्यामुळे खूप म्हणजे वेगळाच भारावून गेलाय. असे या सिनेमाशी निगडीत खूप लोक आहेत. जसं पुष्कराज झाला, दिल दोस्ती दुनियादारी मध्ये त्याला बघायचो, मनमीत झाला, टाइमपास पासून त्याला बघतोय, तू लिहिलायस तो. तर परत छाया मॅम झाल्या, पॅन्ड्री पासून बघतोय, अजून निनाद झाला, दे धमाल पासून बघतोय मी त्याला. परत प्रताप सरांचं अनन्या नाटक बघून मी एवढा वेळा झालेलो की बोललो की मी का नाही काम करत आहे इथे. परत श्रीनाथ झाला, त्याचं म्युझिक खूप आधीपासून फॉलो करतोय, खूप छान काम करतोय कॉलेज पासून. परत प्राजक्त दादा झाला, त्यांनी या फिल्म मध्ये एक गाणं लिहिलंय. असे खूप सारे लोक, फक्त इच्छा होती माझी त्यांच्याबरोबर काम करण्याची किंवा छोटं मोठं काम. त्यांनी एवढ्या मोठ्या सिनेमात मला म्हणजे त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं, त्यासाठी रामदादा तुझं खरंच खूप खूप थँक्यू. आणि म्हटलं तर सोबिता बरोबर पहिल्यांदा काम केलं, तर तीही खूप मेहनती ऍक्टर आहे. नेहमी मराठीवर खूप असं तिला माहिती आहे की हे असं चुकीचं नाही गेलं पाहिजे, तसं चुकी नाही. प्रत्येकाला ती विचारत राहायची की ए हा बरोबर आहे ना, शब्द बरोबर आहे ना, चुकीचं नाही जात ना, हे ना ते. तर त्यामुळे ऍक्टरची एक मेहनत दिसते. आणि तीच या फिल्म मध्ये म्हणजे खरंच मी खूप भारावून गेलोय. एकतर सर म्हणाले एक वेगळ्या जगात तुम्हाला ही फिल्म घेऊन जाते, 7 मित्रांना 7 बेरोजगार. तर मी ऑलरेडी ह्या वेगळ्या जगात आहे आता. तर हेच सांगेन, फक्त एक खंत आहे, प्रियदर्शन दादाबरोबर काम करायला नाही मिळालं मला. ती एक खंत कारण तो फिल्म मध्ये नाहीये. तर एवढंच सांगेन की खूप मनापासून सगळ्या डिपार्टमेंटने मेहनत घेऊन हा बनवलेला सिनेमा आहे. तर तुम्ही थिएटर मध्ये जाऊनच बघा. मी या सगळ्या टीमच्या मेकर्सना बोलवलंय, म्हणजे या सगळ्यांच्या फॅमिलीला. तर मी त्या लोकांना इन्व्हाइट करतो इथे की प्लीज त्यांनी रंगमंचावर यावं. जे जे फॅमिली मेंबर्स इथे आलेले आहेत सगळ्या टीमचे, प्लीज या. मी दिलीप गाडगे, सौरव गाडगेंचे पप्पा आणि बाबा आणि वडील आणि मित्र. कारण